हरिओम नमस्कार. आज आपण EFT टेक्निक शिकणार आहोत, इमोशनल ट्रेडिंग टेक्निक. आता हे काय आहे ते आपण पाहूया. इमोशनल ट्रेडिंग टेक्निक सर्वसाधारण निगेटिव्ह एनर्जी EFT ने कशी क्लिअर करायची याच्यामध्ये सांगितलेलं आहे. भीती, चिंता, शारीरिक वेदना, नकारात्मक भाव, मानसिक भावनिक ताणतणाव, शारीरिक दुखणे EFT वापरून कमी करता येते. याचा शोध 1990 साली झाला. गॅरी क्रेग यांनी डॉक्टर गॅरी क्रेग यांनी हा शोध त्याच्यावर जास्त संशोधन करून तो अधिक डेव्हलप केला त्यांनी. इंटेन्सिटी स्केल, याच्यामध्ये इंटेन्सिटी स्केल वापरलं जातं. सर्वसाधारण एखादं आपल्याला दुखणं असेल तर तिला 10 मार्क दिल्यानंतर आपण हे टेक्निक वापरल्यानंतर त्याची किती इंटेन्सिटी कमी होते, म्हणजे 10चं 8 होते, 7 होते का 6 होते, याच्यावर आपल्याला जागेवर लगेचच रिझल्ट मिळतो. इमोशनल ट्रेडिंग टेक्निक भावनिक स्वातंत्र्य तंत्र थेरपी, याच्यामध्ये शरीरामधील ॲक्युप्रेशर पॉइंट हलक्या पद्धतीने टॅपिंग द्वारे उपचार केले जातात. म्हणजे शरीरातले जे पॉइंट आहेत आपले, सर्वसाधारण आपल्या ज्या नाड्या आहेत त्या सर्व नाड्या शरीरभर आपल्या बोटाच्या टोकापर्यंत येऊन आलेल्या असतात. पायाच्या, हाताच्या, बोटाच्या टोकापर्यंत त्यांचा एंड झालेला असतो. आता या हाताचा उपयोग करून आपण टॅपिंग करून हे तंत्र आपल्याला शिकायचं आहे. सर्वसाधारण जे तंत्र आहे ते पारंपरिक चीनी ॲक्युप्रेशर आणि आधुनिक मानसशास्त्राचे एकत्रित तंत्र केलेलं आहे. मेरिडियन पॉइंट्स, ऊर्जेचे प्रवाह बिंदू, टॅपिंग करून ताणतणाव कमी केला जातो. ऊर्जेचे प्रवाह बिंदू, असं टॅपिंग म्हणजे हलकंसं टॅपिंग केलं जातं. असं थोडंसं टॅपिंग म्हणजे थोडक्यात थोडंसं असं टॅप करणे, हलक्या प्रमाणात टॅपिंग करणे. आता हे तंत्र, टॅपिंग तंत्र जे आहे, व्यक्तीला स्वतःच्या भावनिक किंवा शारीरिक त्रासाबद्दल जागरूक करून सकारात्मक वाक्य, अफर्मेशन वाक्य वापरली जातात. आता एखादी समस्या आपण समजा घेतली, सर्वसाधारण समस्या घेतली की आपलं डोकं दुखत आहे, ही एक समस्या घेतली, त्याला आपल्याला किती डोकं, आपण 10 मार्क दिले, तर 10 मार्क दिल्यानंतर हे टॅपिंग पूर्ण केल्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी किती राहते, 8 वर येते, 7 येते, 6 येते, असं 3 वेळा हे टॅपिंग करायचं. समजा 8 वर आली की पुन्हा एकदा करायचं. असं करत करत त्याची फ्रिक्वेन्सी 5, 4 पर्यंत आणायची आहे. हे टॅपिंग करताना डोळे बंद करून करायचं. पण सुरुवातीला आपण हे टॅपिंगचे जे पॉइंट आहेत ते पाहून घे. पहिला पॉइंट हा कराटे पॉइंट, इथं हा पॉइंट आला, पहिला पॉइंट. हलकंसं टॅपिंग करायचं, मध्यम आणि अनेक ह्या 2 बोटांनी हलकंसं टॅप करायचं आणि थोपटायचं थोडक्यात हलकं. दुसरा जो पॉइंट आहे कराटे चॉपर पॉइंट, हा पॉइंट झाल्यानंतर पहिला सगळ्यात पॉइंट वरचा आहे तो आपली भुवया जिथं सुरू होती तिथं सुरुवातीच्या काळामध्ये हलकंसं टॅप करायचं इथं. त्यानंतर डोळ्याची कड हा दुसरा पॉइंट, तिथे हलकंसं टॅप करायचं. त्यानंतर डोळ्याच्या खालच्या साईडला टॅप करायचं, तिसरा पॉइंट. चौथा, इथं नाक आणि ओठ याच्या बरोबर मधोमध इथं टॅप करायचं. पुढचा ओठाच्या खाली टॅपिंग करायचं. पुढचा पॉइंट कॉलर बोन, जी कॉलर बोन आहे तिथं टॅप करायचं हलकंसं. त्यानंतर हा काठीमध्ये 4 बोट हात घातल्यानंतर जो खाली भाग येईल इथं हलकंसं टॅप करायचं. ही जी कड आहे आपली छातीची, इथं बरगडीची जी कड आहे, या कडेच्या इथं हलकंसं टॅप करायचं. त्यानंतर बरोबर सेंटरला कावची इथं टॅप करायचं. त्यानंतर हात असा करायचा. हात केल्यानंतर हे नख आणि हा जो भाग आहे सुरुवातीचा, त्या भागावर हलकंसं टॅपिंग करायचं. पुढं पहिल्या बोटाच्या इथं टॅपिंग, मधल्या बोटाच्या इथं एक बोट सोडून द्यायचं आणि करंगळीवर डायरेक्ट टॅपिंग करायचं. आणि पुन्हा इथं चॉपर पॉइंटला आपण हे सर्किट पूर्ण असं जे आहे
चेतावलेले जे बिंदू आहेत त्याचं पूर्ण सर्किट पूर्ण होऊन पुन्हा आपल्याला इथे आहे. आता आपण पाहणार आहोत त्या चेतावलेल्या बिंदूचे सर्किट कसे पूर्ण होत आहे हे आपल्याला समोरील इमेजवरनं कळेल. यासाठी गॅरी क्रेग EFTचे फाउंडर आहे, त्यांचा आपण रेफरन्स घेतलेला आहे पुढे. Acupuncture relies on the fact that there are subtle energies that run throughout the body called meridians. If they're not flowing well, the body's health does not do well. And what I found was something just very stunning. If we stimulate these meridians, tapping on them with our fingertips, it tends to balance things out, and people that would have an intense emotional issue, it would just fade. Sometimes it would happen in minutes. Once you start taking care of these emotional issues and doing it correctly and really resolving them, physical things. हा पहिला एक आवर्तन झाला, अशी आपल्याला 3 आवर्तन करायचे आहे. तर आपण वाक्य कशी करायची, जर तर आणि जर तर हे वाक्य तयार करायचं आहे आणि स्वीकारायचं आहे. जे काही दुखणं आहे किंवा जी व्याधी आहे ती स्वीकारायची. तर कसं वाक्य होईल, झोप येत नाही. मला माहीत आहे की मला लवकर झोप येत नाही. मला माहीत आहे की मला लवकर झोप येत नाही, तरी सुद्धा मी खुश आहे, तरी सुद्धा मी आनंदी आहे, तरी सुद्धा मी खुश आहे, तरी सुद्धा मी स्वतःला स्वीकारलेलं आहे. मला माहीत आहे मला रात्री खूप उशिरा झोप लागते, लवकर झोप येत नाही, तरी सुद्धा मी खुश आहे, तरी सुद्धा आनंदी आहे, तरी सुद्धा हे मी स्वीकारलेलं आहे. माझं जीवनावर प्रेम आहे, माझं माझ्यावर प्रेम आहे. मला माहीत आहे की मला रात्री लवकर झोप येत नाही, तरी सुद्धा मी खुश आहे, तरी सुद्धा मी खुश आहे, तरी सुद्धा मी आनंदित आहे, तरी सुद्धा मी स्वतःला स्वीकारलेलं आहे. सर्वसाधारण 3 वेळा आपण हे रिपिटेशन करायचं. त्यानंतर आता पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं. पॉझिटिव्ह थिंकिंग करताना गोव्याच्या सुरुवातीचा भाग आहे, इथं टॅपिंगचा पहिला पण आला. त्यात रात्री आपल्याला शांत झोपायचं, म्हणजे पॉझिटिव्ह विधान. शांत झोप, प्रगाढ निद्रा, प्रगाढ निद्रा, प्रगाढ निद्रा, प्रगाढ निद्रा. पुढचा भाग 3 ते 4 वेळा टॅपिंग करायचं. शांत झोप, प्रगाढ निद्रा, प्रगाढ निद्रा, प्रगाढ निद्रा. पुन्हा शांत झोप, प्रगाढ निद्रा, प्रगाढ निद्रा, प्रगाढ निद्रा. शांत झोप, प्रगाढ निद्रा, प्रगाढ निद्रा, प्रगाढ निद्रा. शांत झोप, प्रगाढ निद्रा, प्रगाढ निद्रा, शांत झोप. सावकाश वाक्य बघायचं. शांत झोप, प्रगाढ निद्रा, प्रगाढ निद्रा. शांत झोप, प्रगाढ निद्रा. शांत झोप, प्रगाढ निद्रा, प्रगाढ निद्रा. शांत झोप, प्रगाढ निद्रा, प्रगाढ निद्रा. शांत झोप, प्रगाढ निद्रा. शांत झोप, प्रगाढ निद्रा. शांत झोप, प्रगाढ निद्रा. इथे एक संपूर्ण सर्किट पूर्ण झालं. आता दुसरा आवर्तन. मला माहित आहे की मला शांत झोप येत नाही, तरी सुद्धा मी खुश आहे. मला माहित आहे की उशिरा मला झोप लागते, तरी सुद्धा मी खुश आहे, तरी सुद्धा आनंदी आहे. मला माहित आहे की रात्री मला खूप उशिरा झोप लागते, तरी सुद्धा मी आनंदित आहे, तरी सुद्धा मी खुश आहे, तरी सुद्धा मी स्वतःला स्वीकारलेलं आहे. मला माहित आहे की मला रात्री खूप उशिरा झोप लागते, तरी सुद्धा मी खुश आहे, तरी सुद्धा मी आनंदित आहे, तरी सुद्धा मी स्वतःला स्वीकारलेलं आहे, तरी सुद्धा मी स्वतःला माझं माझ्यावर प्रेम आहे, माझं माझ्यावर प्रेम आहे. आता पुन्हा इथं पॉइंटला पहिल्या पॉइंटला शांत झोप, प्रगाढ अवस्था. 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 शांत झोप,
प्रगाढ अवस्था. आता पुन्हा आपल्या पहिल्या पॉईंटवर तिसरा आवर्तन. मला माहित आहे की मला रात्री खूप उशिरा झोप लागते, तरी सुद्धा मी खुश आहे, तरी सुद्धा मी आनंदित आहे. मला माहित आहे की रात्री मला खूप उशिरा झोप लागते, तरी सुद्धा मी खुश आहे, तरी सुद्धा मी आनंदित आहे, तरी सुद्धा मी स्वतःला स्वीकारलेलं आहे, मी खूप आनंदित आहे. मला माहित आहे की मला रात्री खूप उशिरा झोप लागते, तरी सुद्धा मी खुश आहे, तरी सुद्धा मी आनंदित आहे, तरी सुद्धा मी आनंदित आहे, मी स्वतःला स्वीकारलेलं आहे. आता पॉझिटिव्ह अफर्मेशन करायचं. शांत झोप, प्रगाढ, 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 शांत झोप, प्रगाढ अवस्था, 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 शांत झोप, प्रगाढ अवस्था. या पद्धतीने 3 आवर्तन पूर्ण करायची आहेत आणि आपल्याला याचा रिझल्ट 100% एकाच रात्री मिळेल. दररोज रात्री करायचं झोपण्यापूर्वी. त्याच पद्धतीने समजा आपलं डोकं दुखत असेल तर पहिलं एक आवर्तन पाहून घ्यायचं, त्या पद्धतीने मी नंतर करायचं आहे. तर समजा आपल्याला डोकं दुखत आहे समजा, तर आपण काय पहिलं अफर्मेशन करायचं आहे. मला माहित आहे माझं डोकं दुखत आहे, मला माहित आहे माझं डोकं दुखत आहे, तरी सुद्धा मी खुश आहे, तरी सुद्धा मी आनंदित आहे, तरी सुद्धा मी स्वतःला स्वीकारलेलं आहे. मला माहित आहे की माझं डोकं दुखत आहे, तरी सुद्धा मी आनंदित आहे, तरी सुद्धा मी खुश आहे, तरी सुद्धा आनंदित आहे, तरी सुद्धा मी आनंदित आहे, मी स्वतःला स्वीकारलेलं आहे. मला माहित आहे की माझं डोकं दुखत आहे, तरी सुद्धा मी खुश आहे, तरी सुद्धा मी आनंदित आहे. पुढचा पॉईंट घ्यायचा. डोकं रिलॅक्स, डोकं रिलॅक्स, डोकं रिलॅक्स, डोकं रिलॅक्स. डोळे बंद करून आपल्या डोक्याचं इमॅजिन करायचं आणि डोकं रिलॅक्स, रिलॅक्स, शांत, शांत, शांत. डोकं रिलॅक्स, रिलॅक्स, डोकं रिलॅक्स, शांत, 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 शांत. डोकं रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. डोकं रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. डोकं रिलॅक्स, रिलॅक्स. डोकं रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. डोकं रिलॅक्स, रिलॅक्स. त्यानंतर सेंटरचं पॉईंट डोकं रिलॅक्स, डोकं रिलॅक्स. अंगठ याच्या हा जे नख आहे याच्या पुढे इथं हा पॉईंट. डोकं रिलॅक्स, 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 रिलॅक्स. डोकं रिलॅक्स, 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 रिलॅक्स. डोकं रिलॅक्स, 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 रिलॅक्स. हे बोट सोडून द्यायचं. डोकं रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आणि पुन्हा आपण इथं आलेलो आहोत. अशी 3 आवर्तन करायची. अफर्मेशन विधान कसं करत आहोत आपण. माझं डोकं दुखत असलं तरी जरी माझं डोकं दुखत असलं तरी मी सुद्धा खुश आहे, तरी सुद्धा मी आनंदित आहे, तरी सुद्धा मी आनंदित आहे, तरी सुद्धा मी खुश आहे, तरी सुद्धा खुश आहे, मी स्वतःला स्वीकारलेलं आहे. आता हा पॉईंट कराटे पॉईंट झाल्यानंतर डायरेक्ट भुवयाच्या इथंच सुरुवातीला जायचं आहे. डोकं शांत, रिलॅक्स, 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 डोकं शांत, रिलॅक्स. कॉलर, डोकं शांत, रिलॅक्स, 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 डोकं शांत, डोकं शांत, रिलॅक्स, डोकं शांत, रिलॅक्स, डोकं शांत, रिलॅक्स, डोकं शांत, डोकं शांत, रिलॅक्स, डोकं शांत, रिलॅक्स. आता पुन्हा तिसरा आवर्तन. मला माहित आहे की मला रात्री खूप उशिरा झोप लागते. मला माहित आहे की मला माझं डोकं दुखत आहे. मला
मला माहित आहे की माझं डोकं दुखत आहे, तरी सुद्धा मी खुश आहे, तरी सुद्धा मी आनंदित आहे, तरी सुद्धा मी खुश आहे, तरी सुद्धा मी स्वतःला स्वीकारलेलं आहे. मला माहित आहे जरी माझं डोकं दुखत असलं तरी सुद्धा मी खुश आहे, तरी सुद्धा मी आनंदित आहे, तरी सुद्धा मी खुश आहे. डोकं शांत, रिलॅक्स, 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 शांत, डोकं शांत, रिलॅक्स, 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 डोकं शांत, रिलॅक्स. इथं आपलं 3 वेळा सर्किट पूर्ण झालंय. आता तुम्ही डोकं दुखत असताना जे काही 10 मार्क दिले तर तुम्ही चेक करा की आता आपल्या डोक्याची दुखण्याची किती फ्रिक्वेन्सी कमी आली, 8 वर आली, 7 वर आली, 5 वर आली, 4, 8 वर असेल तर पुन्हा एकदा करा. सर्वसाधारण 3, 4, 5 पर्यंत आली की थांबायचं. तेवढ्या वेळी ती आवर्तन करायची आपण. त्याचा रिझल्ट 100% आहे. दररोज तुम्ही शांत बसून प्रथम डोळे बंद करायचे, थोडं श्वासावर लक्ष केंद्रित करायचं, मन एकाग्र करायचं आणि मग हे EFT इमोशनल फ्रीडम टेक्निकचा तंत्राचा वापर करायचा. हे करताना डोळे बंद ठेवायचे आणि जे इमॅजिन करतो, समजा आता डोक्याचं केलं तर डोळे बंद करून आपण डोक्याचं इमॅज समोर आणायचं, डोकं शांत 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 असं सावकाश करायचं. वेळ गेला तरी चालेल. झोप येत नसेल तर झोपेचं थोडंसं इमॅजिन करायचं. मी रात्री शांत चित्ताने झोपलेलं आहे, मी शांत शांत झोप असं आपण इमॅजिन करून हे टेक्निक करायचं. डोळे उघडे करायचं नाहीये. एकदा पॉईंट पाठ झाले तुमचे की तुम्हाला ऑटोमॅटिकली हे करता येईल. इमोशनल फ्रीडम टेक्निक याच्या विरुद्ध आपण इमोशनल ब्लॅकमेल हा शब्द ऐकला असेल बऱ्याच वेळा. आता इमोशनल ब्लॅकमेल म्हणजे काय? तर एखादी व्यक्ती ऐकत नसेल तर तिला थोडंसं गोड बोलवून काहीतरी तिचं हिताचं सांगून तिला तयार करायचं किंवा एखादा मध्यस्थ घालून आपण तुझा फायदा आहे, तुझा असं प्रॉफिट आहे किंवा असं एक्सरसाइज करून तिला थोडंसं इमोशनल भावनिक हे करायचं आणि तिच्याकडून जे हवं ते काम करून घ्यायचं. आता इथं मात्र उलट आहे. इथं काय आहे की इमोशनल फ्रीडम म्हणजे आपण स्वतःला भावनेतून मुक्त करण्यासाठी स्वतःला आपण मुक्ती देत आहोत, म्हणून याला इमोशनल फ्रीडम टेक्निक असं म्हणलेलं आहे. तर या पद्धतीने आपण हे आवर्तन करू शकता. कोणतीही समस्या घेतली की त्या पद्धतीने आपण वाक्य तयार करायचं, जरी तरी, आणि ते प्रथम चॉपर पॉईंटला करायचं आणि नंतर सगळे जे पॉईंट आहेत ते सगळे पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं. ठीक आहे. हरिओम या पद्धतीने आपण करा. रिझल्ट आपल्याला 100% आहे. हरिओम, नमस्कार. EFT टेक्निक. हरिओम.